महिलांसाठी अतिशय उपयुक्त किचन टिप्स। नंबर 1, बाजरीचे किंवा ज्वारीचे पीठ जुने झाल्यामुळे भाकरी बनवताना तुटत असेल तर पीठ मळताना कोमट पाण्याचा वापर करा, भाकरी तुटणार नाही। नंबर 2, आलू वडी बनवताना बेसनमध्ये कडकडीत तेलाचे मोहन घाला, त्यामुळे वडी कुरकुरीत बनते। नंबर 3, अशक्तपणा आला असेल तर गरमागरम बाजरीची भाकरी दुधात मिक्स करून खावी, यामुळे शरीराला ताकद मिळते आणि एनर्जी मिळते। नंबर 4, झोपण्यापूर्वी कोमट पाण्यासोबत गुळाचा तुकडा खाल्ल्याने मूतखडा लवकर फुटतो आणि लघवीसोबत बाहेर पडतो। गूळ खाल्ल्याने छातीत जळजळ आणि सांधेदुखीपासूनही आराम मिळतो। नंबर 5, किसणीला धार लावण्यासाठी त्याच्यावर सिरॅमिकचा कप 4 ते 5 वेळा फिरवावा। नंबर 6, किचनमध्ये जर खूपच माशा असतील तर एका वाटीत व्हिनेगर घेऊन ती वाटी किचनवर ठेवून द्यावी, माशा येणार नाहीत। नंबर 7, कॉफी पावडर खराब होऊ नये म्हणून एका टिश्यू पेपरमध्ये 1 चमचा तांदळाचे दाणे घालून त्याची परचुंडी बांधून कॉफीच्या बरणीत किंवा डब्यात ठेवावी। नंबर 8, किचन ओटा साफ करण्यासाठी त्यावर शेविंग क्रीम घालून पसरून घेऊन नॅपकिनने फक्त पुसून घ्यावी, ओटा एकदम चकाकक होतो। नंबर 9, कचरा डब्याच्या तळाला अगोदर एक पेपर ठेवावा आणि मग त्यावर कचरा टाकावा, त्यामुळे कचऱ्याचा डबा खराब होत नाही। नंबर 10, लाकडी चमचे जर पिवळे पडले असतील तर गरम पाण्यात बेकिंग सोडा घालून त्यात ते चमचे फक्त अर्धा तास भिजत घातल्याने सगळा पिवळेपणा निघून जातो। नंबर 11, जर तुम्हाला लवकर श्रीमंत व्हायचे असेल तर सकाळी उठल्याबरोबर पक्ष्यांसाठी ताजे पाणी ठेवा। नंबर 12, अंघोळ करताना पाण्यात अर्धा लिंबू पिळून घ्या, असे 7-8 दिवस करा, म्हणजे तुमची त्वचा नितळ, गोरी आणि सुंदर होईल। नंबर 13, ज्या महिला गरम दुधासोबत जिलेबी खातात त्यांना भूक नेहमीच चांगली लागते। नंबर 14, गुळाचे सेवन करणाऱ्या महिलांना थकवा जाणवत नाही आणि त्यांची ऊर्जा अबाधित राहते। नंबर 15, किचनमध्ये दुर्गंधी येत असेल तर बेकिंग सोडा पाण्यात मिक्स करून ते पाणी किचनमध्ये शिंपडावे, यानेही किचनमधील दुर्गंधी कमी होण्यास मदत होते। नंबर 16, शॅम्पूऐवजी 100 ग्रॅम दह्यात थोडी काळी मिरी मिसळा आणि आठवड्यातून एकदा केस धुवा, त्यामुळे केस काळे असतात, तसेच केस गळणे देखील थांबते। नंबर 17, बदाम खराब झालेत की नाही हे ओळखण्यासाठी 1 ग्लासात पाणी घेऊन त्यात बदाम घाला, खराब बदाम आपोआप वर तरंगतील। नंबर 18, तांब्याची भांडी घासण्यासाठी लिंबू आणि मिठाचा वापर करा। नंबर 19, सीताफळमध्ये व्हिटॅमिन ए असते, जे त्वचा व केसांसाठी उत्तम आहे। नंबर 20, 1 चमचा पुदिन्याच्या रसामध्ये 2 चमचे मध मिसळून हे मिश्रण घेतल्याने वजन कमी होते। मंडळी, व्हिडिओ कशी वाटली हे कमेंटमध्ये नक्की सांगा आणि आलाच आहात तर चॅनलला सबस्क्राईब करूनच जा। धन्यवाद।